दिग्रस प्रशासनाचे ढिसाळ कामकाज। आदर्श आचारसंहिता लागू असूनही अनेक ठिकाणी राजकीय बॅनर कायम। तहसील कार्यालयात राजकीय नेत्यांची फोटो असलेले बॅनर काढण्याचा निवडणूक विभागाला विसर। दिग्रस नगर परिषद निवडणुकीची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली असताना दिग्रस शहरात प्रशासनाकडून तिची अंमलबजावणी केवळ कागदावरच होत असल्याचे स्पष्ट चित्र 9 नोव्हेंबर रोजी समोर आले। दिग्रस शहरातील मुख्य रस्ते, चौक, शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी अद्यापही राजकीय नेत्यांचे फोटो, शुभेच्छा बॅनर, उद्घाटन आणि लोकार्पणाचे बोर्ड कायम दिसत आहेत। निवडणूक जाहीर होऊनही हे फलक न काढणे म्हणजे प्रशासनाचे उघडपणे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांचे मत आहे। निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व राजकीय जाहिराती, बॅनर, पोस्टर तात्काळ हटवणे आवश्यक असते। मात्र दिग्रस शहरात हे नियम पायदळी तुडवले जात आहेत आणि स्थानिक प्रशासन मौन बाळगत आहे। निवडणूक निर्णय अधिकारी व नगर परिषद प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। प्रशासनाने तहसील कार्यालयात निवडणूक विभाग उभारला, मात्र तहसील कार्यालयाच्या भिंतीवरच चक्क राजकीय नेत्यांचे फोटो असलेले बॅनर जसेचे तसेच लागू नये। संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। आदर्श आचारसंहिता लागू असूनही प्रशासनच जर नियम पाळणार नसेल तर सामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा ठेवायची असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय।